लोकशाही 4 आधारस्तंभावर उभी असून त्यातील चौथा आणि सर्वात सजग आधारस्तंभ म्हणजे पत्रकार असल्याचे ठाम व परखड मत विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रीती पाटील यांनी व्यक्त केले. कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न करता समाजासाठी झटणारा पत्रकार हा लोकशाहीचा खरा प्रहरी आहे, असे आक्रमक शब्दात त्यांनी सांगितले. शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी व कोऑपरेटिव्ह एज्युकेशनल सोसायटीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रीती पाटील यांनी पत्रकारांची भूमिका अधोरेखित करत समाजातील विधायक कार्याला दिशा देण्याचं काम पत्रकारच करतात असे स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे तज्ज्ञ संचालक प्राध्यापक SP पटेल, संकुलाच्या प्राचार्य श्रीमती सुरेखा पाटील, उपप्राचार्य PB पटेल, उपमुख्याध्यापक SR जाधव, पर्यवेक्षक CG पटेल, VD चौधरी, VE जावरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ज्यांच्यासाठी आपण आज उपस्थित आहोत इथं ते सर्व पत्रकार बांधव. खरं तर जेव्हा विचार केला की आज पत्रकार दिन, तर मला नेहमीच माझं बालपण आठवतं. तेव्हा पेपर जरी सर्वजण वाचत असले तरी घरोघरी यायचे नाही, ते मंदिरावर किंवा वाचनालयात पेपर येत होते. आणि मला आठवतं की रविवारी स्पेशली आम्ही मंदिरावर जायचो किंवा वाचनालयात जायचो. माझ्या माहेर एक सुंदर वाचनालय होतं तेव्हा, आणि आम्ही बोधकथा शोधायचो आणि त्या वाचायचो. तर जी पण जडणघडण लहानपणी झालेली आहे ती पेपराद्वारे झाली. जागतिकीकरणाचं युग आता जरी आलं असलं तरी तेव्हा आपण एवढी दळणवळणाची साधनं नव्हती आणि कुठली बातमी ही आधी न्यूजपेपर मधूनच कळत असायची. आता आपण बघतो की बऱ्याचदा म्हणजे तुम्हाला ते जास्त जाणवत आहे की YouTube म्हणा किंवा ऑनलाईन न्यूजपेपर वाचण्याची सगळ्यांना सवय झालेली आहे, किंवा जे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर आधी न्यूज येत असतात आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येत असतात. पण तरी आज पण असं आहे की बरेच वाचक जे न्यूजपेपरवर जास्त बिलीव्ह करत असतात आणि तुम्ही खरंच याचा आधारस्तंभ आहात. म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि आपलं हे कार्य अविरत चालू राहील. कुठेही आमची मदत लागली, तशी तर तुमची मदत आम्हाला लागत असते, पण कुठेही आमची मदत लागली आणि संस्था नेहमी आपली आभारी सुद्धा राहील. संस्थेचे चेअरमन आदरणीय तात्यासाहेब, डायरेक्टर सर्व आणि आमच्या संस्थेच्या प्राचार्य यांच्याकडून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि आपले आभारही व्यक्त करते आणि आपलं हे कार्य अविरत सुरू राहो यासाठी शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद.